अरे मी तिथे यार उद्या आम्रपाली 12वीची वो तीनों शैतान आहे पुत्री बने सावत्या राऊत और टेबल फरक पडत नाही त्याला. फक्त हे कॉस्ट्युम दिलेलं आहे, बाकी सगळं ना रद्दी आहे. तुला सांगतो नाश्ता नाही काही नाही, डिरेक्ट व्हॅनिटी येत नाही काही नाही. नारळ का कोकोनट असं कुठलं पिक्चर पैसे कमी करायचं आपण सुरू करायचं. मानगाव शहर आपण हे तू हे करत होती ना फोटो करायला घेते मग गेला इथे डेपो मानगाव. आईंना त्याला आधी आईना देऊ आईंना देऊया आई. नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र जाधव. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळचे आता वाजले 6:30 आणि मी निघालो आता मुंबईला. सासरवाडीतून गाडी येणार आहे. यांच्या भावकीची कोणाची तरी आहे गाडी, मेवणा पण आहे सोबत. आणि कालपासून पाऊस लागायला लागला आहे, आता पण पडतोय. मला दाखवतो बाहेर पाऊस. मच्छर वगैरे येते म्हणून दरवाजा उघडलेला नाही. बघा, पावसाला आता गावाला सुरुवात झाली. आता रात्रभर नव्हता पाऊस, आता सकाळीपासून चालू झाला आहे. जायच्या टायमालाच कावळे बघा असे बसलेत, पाऊस लागतोय म्हणून. गाडी मित्रांनो आली होती, पुढे गेली निघून पटकन. स्पीडला होती. चल 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 हां, चला. पाऊस पण पडतोय ना, बाकी काय नाही. आता आम्ही आलो असतो चालत पुढे. हा नाही, ती त्यांची बायको आहे. चल मग, चल जा जा जा, मी जातो. चला आपली गाडी. चला आता. हा चला बाय. हा हो हो बरे आहेत ना. चला चला जाऊ दे. चला गणपती बाप्पा मोरया. थांबवायची गाडी नाही नाही, मी बघितली पटकन. मी येतोय पटकन गेली ना गाडी, म्हणून मी फोन केला पटकन. तरी मी लोकेशन पाठवलेला. आम्ही बोलत हा, आणि पाऊस म्हणून मी बोललो इथेच थांबतो. पावसात समज हा नाही, तिथेच आहे, रस्त्याला लागूनच होतं ना. चालत तुम्ही म्हणत असतात ना. इथे हा हा इथे घर आहे. हा, हे पाठवते ना, गाले आहेत त्याच्या ते. मित्रांनो 7 वाजलेत. गाडी आपली पोहोचली संगमेश्वरला. संगमेश्वर हायवे. हा, चहा पण पाऊस लागतोय. चहासाठी थांबलोय तर संगमेश्वरला. समोर चहा आहे, गुळाचा तुम्ही याल गुळाचा चहा आहे. तुम्हीच या या. राईट साईडला आला संगमेश्वर. चहा पिऊन घेऊया आपण. चांगला गुळाचा चहा मिळाला आम्हाला. स्वामी गुळाचा चहा. 3 गुळाचा हो. पाऊस पण मित्रांनो कालपासून सुरुवात केली आहे कोकणामध्ये. बरेच दिवसाची विश्रांती घेतली होती, आता बराच लागलाय पाऊस. आता आज पण मोठाच येतोय. आता संगमेश्वर पासून दिसतोय मोठा पाऊस. पाणी वगैरे व्हावायला लागले. ब्रिज खाली मित्रांनो गाड्या कमी आहेत बहुतेक. संगमेश्वरचा ब्रिजची 1 लेन चालू झालेली आहे. 1 लेन चालू झाली ब्रिजची. या गाड्या जर वरूनच चालल्यात. आता सकाळ सकाळ गाड्या कमीच आहेत. आणि हा पाऊस बघताय. मुंबईला पण काल लागला होता पाऊस बरोबर. आपण नाही फोन केला होता, पाऊस लागलाय काल मुंबईत. आणि काल कडक ऊन पडलेलं. काल ऊन चटके देणार होता. हो हो हो, कडक एकदम वेगळंच काहीतरी होतं. आणि मी होतो ना. गाडी आपली पोचली सावर्ड्याला. सावर्ड्याला तुम्ही बघणार जरा पण पाऊस नाही आता. एवढा संगमेश्वर देवरुखला वगैरे पाऊस भरपूर होता, जरा पण नाही. पाऊस लागून गेलेला आहे बहुतेक सकाळपासून. आता जरा पण नाही पडत आहे. हो, मस्त वाटतंय. समोर चालले आपली लालपरी. आम्ही दिसू ना.
नसणार ना. नाही तर आम्हीच नसायचे. मित्रांनो सकाळचे 8 वाजलेत आणि पोचले आपण चिपळूणला. तुम्ही चिपळूणच्या ब्रिजचं काम पाहू शकता. बरंच काम बाकी आहे. काम ब्रिज झालं तर हो ब्रिज झाला. गाड्या आपल्या सुसाट झाल्या. वरून चढली हो. की गेलं कधी चिपून गेलं माहिती नाही. हो आता ब्रिज मध्ये माहिती पण नाही पडत कधी गाड्या आपल्या जातात निघून. गाव कधी निघून जातं तेच माहिती नाही पडत. काल आता आम्ही लांजाला गेलेलो ना. तो मस्त तो दाबोळे लागतो ना मध्ये. हा. मस्त तो बायपास दिलाय ना बाहेरूनच. बाहेरून हा मस्त दाभोळेच्या दिलाय. वरून ब्रिज हा वरून गेलाय direct. गावाच्या गाव राहायला हो खाली. गाव राहिला खाली. मस्त झालंय तो पण. पण लांजाला जायला आहे ना हम्म. त्या उलट ब्रिजच्या खालून हा जायला. ब्रिजच्या खालूनच. लांजाला जायचंय तर तो खालूनच. तुम्हाला रत्नागिरीला जायचंय ना तर तो ब्रिजचा वापर आहे. हा रत्नागिरीला सरळ जायचं हा असेल तर bridge तो ब्रिजचा वापर आहे. लांजाला जाऊन मग ते गावातूनच जावं लागणार. खालून मस्त. हा. मित्रांनो चिपळूणच्या ब्रिज खाली थांबलोय आता नाश्त्याला. हा ब्रिज बघू शकता इकडे 70-80% तरी काम झालंय या ब्रिजचं. आणि समोर आपली गाडी लागली स्कॉर्पिओ. त्या समोरच हॉटेल आहे पूर्वी. इथे आता नाश्ता करणार आहे आम्ही. मित्रांनो गाडीमध्ये आता 4 जण आहेत. हा आहे सीताराम माझा मेवणा आणि त्याचे दादा वहिनी तिची भावकी असे आम्ही 4 जण आहेत. तर नाश्ता मागवला आहे अजून आला नाही. ऑर्डर केले. बघूया चहा नाश्ता वगैरे करून नंतर आपण निघूया पुढच्या प्रवासाला. मित्रांनो आमचा नाश्ता मागवला आहे. आम्ही तिघांनी मागवला आहे मेंदूवडा. वहिनींनी पण मागवला आहे. मी पण मेंदूवडा. दादानी जेवढे मिसळपाव मागवले. चला आता मिसळ. हां काय हां हो हो नाही बघते ना ती सर्व बघणार. हो हो हां चला मित्रांनो या नाश्ता करायला आम्ही खाऊन घेतो. चहा तर मागे पियाला होतो. चहा बघूया आधी नाश्ता करून घेतो. सांगितलं आहे हो दादानी चहा पण सांगितलं आहे. चहा पण नंतर घेतो आणि निघतो. मित्रांनो आता निघालो आहे आम्ही. नाश्ता चांगलाच होता. मी तर काय मेंदूवडा मागितला. बाकीचं काय आपल्या नाश्त्याला माहिती नाही कसा होता. दादांना विचार मिसळपाव कशी होती. मिसळपाव कशी होती. मिसळपाव छान होती. छान मटकीची होती. उसळ होती. हां आणि चांगलं महिलांनी चालवलेलं हॉटेल आहे हे. हां हां आणि चांगलं असतं. चांगलं असतं सगळं ना. चांगलं. हां जर आलात तर ब्रिज खालीच आहे. इथे उर्वी हॉटेल आहे. नक्की थांबा जर तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर नक्की थांबा या उर्वी हॉटेलला. मित्रांनो परशुराम घाटामध्ये पोहोचलोय आणि पावसाने आता परत सुरुवात केली. आणि समोर चालू आहे आमची महाराष्ट्राची आजची जत्रा. मुंबईला जाईपर्यंत टाइमपास आहे. महाराष्ट्राची आजच्या जत्रा बघत बघत मुंबईला जायचं. मी ड्रॉप घेते. म्हणजे प्रवास आपला कधी संपला कळणार सुद्धा नाही. पिया टेन्शन नको घेऊ. बघ जर चुकून जर तू नापास झालीस ना समोरची आपली चायनीजची गाडी आहे ना आणि समोरचं क्लायमेट बघा कसं आहे. मस्त वेगळी झालंय. तिकडे मी तुला काउंटर तुझं दिवस रात्र कष्ट केले तर दिवसभर तुला एक हाफ पाहिलेच दे ना. तो तू पण आणून द्यायचा. त्यात संदे वेंदे फायदे. परशुराम घाटाचं पण बरंचसं काम झालेलं आहे पूर्ण. 3 दिवस लॉलीपॉप मध्ये एक लेन बंद होती काय पाहिजे आयुष्यात तर ती पण चालू केली. खऱ्या अर्थाने स्ट्रेस बस्टर परफॉर्मन्स होता. मस्त असं नसेल काहीतरी टीम सापडलाय. फॉलो युअर पॅशन. पॅशन फॉलो करताना मध्ये एक कंपनी टाका माझी फक्त. म्हणजे कसं माझ्या कंपनीसाठी त्यांना मोटिवेट करा. काय होते ते त्यांचं मोटिवेट झाले कंपनीला घेऊन नाही झाले. काय झालं थँक्यू सो मच सर. वेलकम सर. तुम्ही मॅडमला घेऊन मला. मित्रांनो 9:15 वाजले. आता पोहोचले आपण पोलादपूरला. इथे थोडासा पाऊस कमी आहे. थोडा चिरचिर पडतोय. वाघ होणार मी गरुड होणार मी शार्क होणार मॅडम. चिल्ली चल लाग घातली चल नाही करणार मी. सोडून दिलं. थँक्यू सो मच सर. सॉरी सर तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी खूप केलंय. केलं मला सर. जाऊ द्या सर. अवकाश. मित्रांनो पोलादपूरच्या पुढे आलोय आता.
गाडी थांबली डिझेल भरायला. एक छोटासा ब्रेक घेतलाय. इथे आहे पेट्रोल पंप. थोडासा फ्रेश पण होतो कारण गाडी देखील चालू आहे. पाडे पाऊस पडतोय. बाथरूमला वगैरे आता होत राहणार सारखी. हलका होऊया जाऊ. पाऊस थोडा इकडे कमीच आहे. आमच्या तिथे जरा जास्त लागला रत्नागिरीमध्ये. आता हा चालू झाला आहे रायगड जिल्हा. ह्या बाजूला असेल ना, इकडे नाही. गाडीवर पाल कोणाची झोपली कुठे आलो रे आपण शूटिंगला? तुला इमानदारीत सांगतो यार, मला आधी वाटत होतं साऊथ स्टाईलचा पिक्चर आहे म्हटल्यानंतर पुष्पा वाटत होतं रे. ही एकदमच गर्दी आहे. पण कसा ऍक्शन डिरेक्टर कसा पालता झोपलाय बघ. फरक पडत नाही त्याला. फक्त हे कॉस्ट्युम दिलेलं आहे, बाकी सगळं ना रद्दी आहे. तुला सांगतो नाश्ता नाही, काही नाही. डिरेक्टर गाणी देत येत नाही, काही नाही. नारळ द कोकोनट असं कुठल्या पिक्चरचं नाव असतं? तुला पण कळायला पाहिजे ना, तू बोलायला पाहिजे ना. श्याम कधी बोलणार तुम्ही? दादा मला कधी नव्हे तर फिल्म मिळाली. आणि लुंगी पण मी आणलेली आहे बरं का. म्हणजे ऑडिशनला गेलेलो होतो ना मी. तिथे म्हणजे 5-7 जण होतो आम्ही. तर ते म्हणाले की काळी लुंगी कोणाकडे, तर मी हात वर केला. तर ते म्हणाले तू मेन विलन. सकाळचे 10:30 वाजलेत. पोचले आपण आता माणगावला. लालपर येते डेपोतून बाहेर. एवढं शरीरांमध्ये एवढं होतं पैसे माणगाव शहर. तू हे करत होती ना, करायला घेते मग. गेला इथे डेपो माणगाव. आईना त्याला आधी आईना देऊ. आईना देऊया. आई आज काय ट्रॅफिक एवढी मिळाली नाही आम्हाला लोकांना. तसं नाही करत ती. आता ती प्रॅक्टिस करते. सून जात करणार ना तुम्ही. असं करायचं. कळलं? म्हटलं एवढा फेकून बिकून मारणार आहे. खरं करायचं ऐकायला मिळेल. एक काम करा तुम्ही आहे ना, बेटकर वहिनींना पण फोन करा आणि बहिणींना. नाही माझ्याकडे आहे सगळं मटेरियल आहे. या ओके. मजा करायला पार्टीच्या आटी करायला सापडेल. ऐका चला मी बनवते, तुम्ही पण कविता बनवा. मी तयारी करते. खाम खोम पीते हैं बियर ठंडी ठंडी बियर. वाट लगाऊंगा. मंदार आवाज ही काय आहे पिशवीत? मंदार माझ्या घरात तू दारू घेऊन आलायस मंदार? नॉनसेन्स. किती वेळा सांगितलंय माझ्या घरात दारू पिणार आहे आणि दारू अलाउड नाहीये. चल मंदार चालता हो. आणि तुम्ही दोघं सुद्धा आज वाटली पाहिजे. मित्र कसले मित्र तुम्ही रे? वामो मार्गाला घेऊन जाताय मला. दारू माझ्या घरात तुम्ही आणि ही दारू दिसली नाही पाहिजे. यापुढे तुम्ही मला दिसलं नाही पाहिजे कुठे. नागोठण्याला पोचलोय आम्ही आणि ते बघणार तर एकदम कडक ऊन पडले. मला ते लेट झालं. अशी ऍक्च्युली सर काय माझ्या बायकोने स्टॉल बंद होताना 2 पोपट तुमच्या बायकोसाठी दिलेत मी आणले. इंदापूर पासून पुढे जवळजवळ पाऊस तर आहेच नाही इकडे. पाऊस लागलेला आहे पण आता सर्व ऊनच आहे इकडे. बांधलेला तर दुपारचा 1:30 वाजलाय आणि ते मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये आलोय आम्ही. त्या बाजूला तर भरपूर ट्रॅफिक आहे. करोडोची गाडी आहे, 2च माणसांची. गावावरून पनवेल पर्यंत माणूस फास्ट येतो. तर तिथूनच घरी यायला परत 2-3 तास जातात लोकांना कारण ट्रॅफिक एवढी असते. तर बघूया घरी किती वाजतात. 1:45 पर्यंत मला तर जोगेश्वरीला टायमिंग दाखवतोय. ट्रॅफिक आहे. झालं. अच्छा ठीक आहे. हॅलो, तो ओमकार आला तर विषय काढा.
हा नाही तर मला फोन करून खाली टिचकी दे, मी लगेच फोन लावेन. तर विचारून घेतलं का किती फी भरायची काय? हॅलो, शाळेची फी किती आहे विचारलीस का? विचारून घे वर्षाची पूर्ण. मित्रांनो दुपारचे वाजलेत 1:45 आणि आता पोचले मी मुंबईला. या मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये हे बघ किती ट्रॅफिक लागले. ट्रॅफिक नसती तर जरा लवकर अजून आलो असतो, तरी पण आलो. अटल सेतूवरून आम्ही लोक आलो म्हणून जरा लवकर तरी आलो, आता अजून लेट झाला असतं. जातो घरी मित्रांनो, फ्रेश होतो. माझा व्हिडिओ आता मी इथेच संपवतो. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.